आज आपण शाळेमध्ये मदत केलेली आहे, का सांगा सर? नमस्कार, मी प्राध्यापक मधुकर सरवदे, पुणे येथून. मी भारत विद्यालय धाराशिव येथील माजी विद्यार्थी इथला असून मी गेली 20 वर्षे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आहे. पुणे इथे गेली 20 वर्षापासून जे सिंगल पेरेंट्स आहेत आणि आदिवासी, कुष्ठरोगी आणि वस्तीतील राहणारी जी गरजू मुलं आहेत, या विद्यार्थ्यांना 1ली ते 10वीपर्यंत मोफत शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करतो व दरवर्षी गेल्या 20 वर्षापासून 5000 विद्यार्थ्यांना मी वाड्या वस्तीतील, डोंगरदऱ्यातील त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवठा करतो. हे गेली 20 परंतु माझ्या मनात एक खंत होती की मी हे पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे परिसरात करतो आहे, पण माझ्या जी जन्मभूमी आहे त्याचं ऋण मी कशा फेडायचं ही माझ्या मनामध्ये एक खंत होती पहिल्यापासून. आणि ती खंत आणि तेवढ्यात ही धाराशिवमध्ये ही नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली होती आणि ती ओढवली गेल्यामुळे मला असं वाटलं की माझ्या शाळेसाठी मला काहीतरी करायचं आहे, माझ्या जन्मभूमीसाठी काहीतरी करायचं आहे. म्हणून मी जिथं शैक्षणिक 8वी 9वी 10वी जिथं शिक्षण घेतलं त्या शाळेमध्ये आज शैक्षणिक साहित्य व शिक्षकांचा छोटासा सत्कार करून आम्ही शैक्षणिक साहित्य आज वाटप केलेलं आहे. आज माझ्या मनावरला थोडा ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं आणि काहीतरी मी करतोय माझ्या जन्मभूमीसाठी याचं एक मनाला मला. आणि त्यासाठी माझा जो मित्रपरिवार आहे, माझी विद्यार्थी म्हणून माझे मित्रपरिवार आहेत, जे मंडल अधिकारी सूर्यकांत पाटील आहेत, करवळ पाटील, माझे रिटायर्ड कॅप्टन पांडुरंग अंकुशराव आहेत, त्यानंतर हे हनुमंत देवकते, त्या माझे मित्रपरिवारात अविनाश निरफळ, नागेश जगदाळे आणि अतुल बेंबिळकर, ह्या सर्व माझा मित्रपरिवार हा एकत्र आला. त्यानिमित्तानं आम्ही एकत्र आलो आणि आमच्या शाळेमध्ये येऊन आम्ही त्या शाळेमध्ये प्रवेश करता पुन्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये असं वाटत होतं की आम्ही ते जीवन लहानपणीचं अगदी आम्ही भावनिक त्या ठिकाणी झालो आणि असं वाटलं की जातानाच आम्हाला असं वाटलं की आम्ही लहानपणीचेच आहोत, हा तिथं अनुभव आला. आणि जेव्हा आम्ही त्या गरजू विद्यार्थ्यांना जे काही शैक्षणिक साहित्य वाटप केलं, फुल नाही फुलाची पाकळी, खारीचा वाटा उचलला, त्यांच्या चेहऱ्यावरला जो काही आनंद आहे तो पाहून आमचाही आनंद द्विगुणित झाला. अशा पद्धतीने हे जे शैक्षणिक कार्य आहे असंच आमचं पुढे चालू आणि पुढेही त्यांना आम्ही ग्वाही दिली की पुढेही शाळेसाठी काही आम्हाला करता आलं तर नक्कीच आम्ही काहीतरी करू, की आम्ही ते त्यांच्याशी बांधील झालो आहोत. हे मला करायची इच्छा होती, ती आत्ता केलेलं आज थोडंसं मला बरं वाटतं आहे. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल मग आज? विद्यार्थ्यांना असा मी संदेश, प्रत्येकजण असतो, आम्ही शून्यातून पुढे आलेलो आहे, आम्ही शेतमजूर, शेतकऱ्याची मुलं आहोत, आम्ही पुढे प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये शिकला, मोठा झाला. तर अशा विद्यार्थ्यांनी ज्या शाळेमध्ये शिकलात तुम्ही त्या शाळेचं ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी आपल्या शाळेला भेट द्यावी आणि जे तुम्हाला काय करता येईल त्या विद्यार्थ्यासाठी, त्या शाळेसाठी, तर नक्कीच तुम्ही विचार करून त्या शाळेला मदत करावी, जे काय असेल ते. आणि प्रत्येकाने मागे वळून पाहावं शाळेसाठी आपल्या आणि समाजासाठी. 100% समाजामध्ये आपल्या प्रत्येक ग्रंथात लिहिलेलं आहे की जो काही आपण कमवतो आहोत त्यातला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जो हिस्सा असतो, जे काही कमवतो, 100 रुपये कमवतो तर 25% ही रक्कम समाजासाठी वापरता आली पाहिजे आणि प्रत्येकाने त्याचे दाखवले ते. फॉर एक्झाम्पल मी शेतकऱ्याचं उदाहरण देतो. शेतकरी हा शेतीमध्ये राबतो, शेतकरी शेत पिकवतो आणि शेती पिकवून गेल्यानंतर तो डायरेक्ट त्याच्या घरामध्ये कधी घेऊन जात नाही, तर पहिलं तर पशु पक्षी, किडे मकोडे आणि जे काही गरजू आहेत धान्य देऊन मजुरांना याला त्याला 12 धान्य जे उरतं
ते त्याच्या घरी घेऊन जातो. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येकाने आपल्या जो कष्टातला आहे, आपल्या जो कमाईतला आहे तो 25% हिस्सा आपण आपल्या समाजासाठी उपयुक्त क्षेत्रात ठेवणं गरजेचं आहे. हे प्रत्येकाने पहा असं.